नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. महत्वाचा विषय आणि मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे जनसामान्यांचा आवाज काय आहे, त्यांच्या अडचणी आहेत, प्रश्न आहेत, त्याला कुणी वाचा फोडेल की नाही अशी सुद्धा त्यांची भूमिका आहे. मित्रांनो, आज देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. महाराष्ट्रात सुद्धा हे वातावरण आता तापायला सुरुवात झालेली आहे. एकीकडे कडक उन्हाळा आणि उन्हाचे दिवस वाढतायत, त्याच पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता प्रचाराची रणधुमाळी सुद्धा वाढते. या सगळ्या घडामोडी घडत असताना गेल्या 7 महिन्यापासून आरक्षणाच्या मुद्द्यानं सुद्धा सगळं लक्ष आपल्याकडे केंद्रित केलेलं आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण सरकार देणार की नाही आणि समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील कुठल्या पद्धतीने आंदोलन करतात, कोणती भूमिका घेतात याकडे सुद्धा लक्ष होतं. त्याचवेळी ओबीसी संघटना सुद्धा आंदोलन करत होत्या, त्यांची भूमिका आणि भावना काय याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष होतं. दुर्लक्षित जे झालेले नेमकं ज्या घटना चव्हाट्यावर येणं गरजेचं होतं, जे प्रश्न चव्हाट्यावर येणं गरजेचं होतं, ते मागं पडलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि याचा फायदा राज्यकर्ते घेत असतात, सत्ताधारी घेत असतात. हे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय. कारण आज झालंय काय की देशामध्ये 10 वर्ष भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. नरेंद्र मोदी यांनी जी आश्वासनं लोकांना दिलेली होती, वेगवेगळे आश्वासनं देऊन आपली मत आपलं त्या ठिकाणी एकत्र करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीनं केलं. 10 वर्ष या भारतीय जनता पार्टीनं देशाची सत्ता त्या ठिकाणी उपभोगलेली आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून काम करत असताना जनतेच्या किती पसंतीला उतरले आणि किती आश्वासन त्यांनी पूर्ण केले हा मुद्दा सुद्धा चव्हाट्यावर येणं गरजेचं आहे. त्यासोबत महाराष्ट्रामध्ये ज्या राजकीय घडामोडी झालेल्या, पक्षांतर झालेले, पक्ष फोडाफोडीचं राजकारण झालेलं आहे, खोक्यांचं राजकारण झालेलं आहे, अशा वेळी राज्यामध्ये जे प्रश्न उपस्थित झाले या प्रश्नाकडे सुद्धा लक्ष वेधण्याची गरज आहे. आणि जनसामान्याचं मत असं आहे, प्रत्येक वेळी ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस काही धर्मांध शक्ती देशामध्ये जाती धर्माचं बीज आणि त्या ठिकाणी विष पेरण्याचं काम केलं जातं, जाती धर्मामध्ये तेढ निर्माण केल्याचं काम केलं जातं आणि त्यातूनच मतांची पोळी आणि सत्तेची पोळी भाजल्या जाते असा सामान्य जनतेचा आरोप आहे. नेमकं ज्यावेळेस निवडणूक लागते, निवडणुकीचं वर्ष समोर येतं, त्याच वेळेस 6-7 महिन्यापासून अगोदरच धर्मीय राजकारणाला त्या ठिकाणी सुरुवात होते. हिंदू मुस्लिम वाद घातला जातो. अनेक जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम का केलं जातं हा प्रश्न सामान्यांचा आहे. कारण आमच्या प्रश्नाला कोण विचारणार? आज ज्यावेळेस आपण जनसामान्यांमध्ये फिरतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की आज राज्यामध्ये आणि देशामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे, मित्र पक्षांचं आहे. त्यावेळेस लोकांच्या समोर जे प्रश्न उपस्थित आहेत तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा. शेतीमालाला आज भाव मिळत नाहीये. तसं जर पाहिलं तर शेती मशागतीचे कामं करायचे असतील किंवा उत्पादन घ्यायचे असतील तर त्यासाठी लागणारं औषध असेल, खतं असतील, बी बियाणं असतील, याचे दर दुपटीनं वाढलेले आहेत. खताचे दर सुद्धा दुपटीनं वाढलेले आहेत. म्हणजे एकीकडं पीक उत्पादन करण्यासाठी जे अगोदर जे साहित्य लागतं ते सगळं दुपटीच्या भावानं आहे. परंतु शेतकऱ्यांनी कष्ट केल्यानंतर 3 महिने, 5 महिने, 6 महिने मेहनत घेतल्यानंतर जे पीक उभा राहतं त्या पिकाला लाखोंचा खर्च केला जातो आणि ज्यावेळेस पीक हाती येतं त्यावेळेस मात्र त्या पिकाला भाव मिळत नाही, हमी भाव सुद्धा मिळत नाही, अशी दयनीय अवस्था आहे. कापसाचा जो भाव पाहिजे होता तो आज मिळत नाहीये, सोयाबीनला मिळत नाहीये, ऊसाला मिळत नाहीये, तुरीच्या भावाचं सुद्धा त्याच पद्धतीनं झालं होतं. आणि हे सगळं करत असताना शेतकरी वर्ग हा नाराज आहे. हा धर्माच्या आणि जातीच्या पलीकडचा आहे. शेतकरी हा कुठल्या जाती धर्माचा नसतो, तर सगळ्याच जाती धर्मामधला एक वर्ग आहे जो शेती करतो, उत्पादन घेतो आणि या देशाला जगवतो. तो शेतकरी आज अडचणीत आलेला आहे कारण त्यांच्या मालाला भाव नाहीये. हा त्या ठिकाणचा महत्वाचा प्रश्न आहे. दूध उत्पादक शेतकरी आहे, त्यांच्या सुद्धा दुधाला भाव मिळत नाहीये आणि मग दुभती जनावरं सांभाळायची कशी हा सुद्धा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे. कारण दुभत्या जनावरांची किंमत एकीकडे वाढलेली आहे, परंतु त्यांना जो चारा लागतो, पेंड लागते, त्याचे सुद्धा भाव वाढलेले आणि उत्पादन केलेल्या दुधाचे भाव मात्र त्या ठिकाणी पडलेले, ते सुद्धा त्या ठिकाणी अडचणीत. त्यांना सुद्धा जात धर्म नाहीये. मित्रांनो, या पुढचं एक कारण आपल्या समोर सांगितलं जाईल. महागाई जी म्हणतो आपण ही अत्यंत उच्च स्तरावर आज गेलेली आहे. म्हणजे नरेंद्र मोदी हे सत्तेमध्ये येत असताना त्यांनी मनमोहन सिंग जे की अर्थमंत्री होते, देशाचे पंतप्रधान होते, त्यांना अर्थकारण माहित होतं, अर्थतज्ञ ते होते. त्यांनी सुद्धा या देशाची जी घडामोड केली होती त्यावेळेस सुद्धा जे पेट्रोल आणि डिझेलचे भाव होते त्या डिझेल आणि पेट्रोलच्या भावावर, त्या गॅसच्या भावावर, सिलेंडरच्या भावावर नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीने बोट ठेवलं होतं. स्मृती इराणी तर आपल्या डोक्यावर आणि आपल्या सोबत गॅसचं सिलेंडर घेऊन त्या ठिकाणी रस्त्यावर स्वयंपाक करत बसल्या होत्या. हे आपल्याला माहितीये कारण भाव वाढले म्हणून. परंतु ज्या पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे भाव आम्ही कमी करू म्हणून सांगितलं होतं
त्या पेट्रोल डिझेल गॅसचे भाव तर कमी झाले नाहीच, स्थिरही राहिले नाहीत. आज नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्याचे भाव सुद्धा दुपटीनं वाढलेलं चित्र आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पेट्रोल वाढलेले, डिझेल वाढलेले, गॅसची सबसिडी आता काही रुपयांवर येऊन बसलेली आहे. सबसिडीचे सिलेंडरही आपल्याला काही मिळत नाहीयेत. अशी परिस्थिती आज सामान्यांच्या कुटुंबामध्ये झालेली आहे. अनेक ठिकाणी भारत सरकारच्या वतीनं जी काही गॅस योजना दिली गेली ती मोफत दिली गेली, कमी भावात दिली गेली. परंतु हे सगळं करत असताना गॅस कनेक्शन वाढले, पण आज मितीला त्याच सिलेंडरवर चूल पेटवल्या जाते अशी स्थिती आहे. म्हणजे त्या गॅसवर चूल नाही पेटवली जात, तर सिलेंडरवर चूल ठेवून त्यावरती स्वयंपाक केला जातोय. किंवा सिलेंडरवर बसून आमची माता भगिनी चुलीवर भाकरी भाजताना अनेक पोस्ट, अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना आम्ही सुद्धा पाहिलेले. म्हणजे महागाईचा दर वाढलेला आहे. आज तूर घ्यायला गेलं, डाळी घ्यायला गेलं, त्यासोबत तेल घ्यायला गेलं, या सगळ्यांच्या भावी जो काही भाव आहे तो अव्वाच्या सव्वा वाढलेला आहे. आणि म्हणून जनसामान्य त्या ठिकाणी नाराज आहे. हा जो काही महागाईचा चटका ज्याला बसतोय तो जाती धर्माचा नाहीये, कारण हा चटका सगळ्याच जाती धर्माच्या लोकांना सहन करावा लागतो आणि तो फटका या ठिकाणी बसलेला आहे. दुसरा भाग असा आहे मित्रांनो, जो काही तरुण वर्ग आहे, तरुण तरुणी हे उच्च शिक्षित झालेले आहेत, अनेक परीक्षातून गेलेत, अनेक साखळ्यातून गेलेले आहेत, अनेक चाळण्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. 10वी पर्यंत शिकायचं, 11वी 12वी शिकायचं, सीईटी द्यायची, नीट द्यायची, IIT द्यायची, सगळ्या परीक्षा देऊन पुन्हा उत्तीर्ण होऊन त्यांनी ते कुठंतरी गरिबीच्या परिस्थितीमध्ये, आर्थिक परिस्थितीची झळ सहन करून आपलं शिक्षण पूर्ण केलेले, टक्केवारी घेतलेली आहे. परंतु आता त्यांना नोकरीला लागायचंय, त्या ठिकाणी मात्र नोकऱ्या त्यांना मिळत नाहीयेत. ज्या शासकीय संस्था होत्या त्याचं खासगीकरण झालेलं आहे. अनेक उद्योग व्यवसाय हे सरकारनं खाजगी लोकांना विकल्या गेलेले आहेत. रेल्वेचं खाजगीकरण झालंय, विमानाचं खाजगीकरण झालंय, रस्ते जे बनवल्या जातात ते सुद्धा खाजगी तत्वातून बनवले जातात. त्यावरती सुद्धा टोल नाके उभारलेत. या टोल नाक्यातून दिवसभर टोल धाड ही सामान्याच्या खिशाला पडते. हे सुद्धा सामान्य माणूस पाहतो, सहन करतो. हे जी मंडळी आहे, हे जे सहन करणारे लोक आहेत, हे जे काही बेरोजगार आहेत, हे जाती धर्माचे नाहीयेत, जाती धर्मातले हे सगळे आहेत. या सगळ्यांना याची झळ पोहोचलेली आहे, आजही ती पोहोचते. मित्रांनो, दुसरा प्रश्न असा आहे की प्रत्येक विभागामध्ये जे कर्मचारी काम करतात हे जाती धर्माचे जरी असले वेगवेगळ्या, तरी सुद्धा त्यांना जुनी पेन्शन योजना जो त्यांचा मुद्दा आहे तो त्यांना लागू करण्यात आलेला नाही. आणि म्हणून हा जो फटका बसलेला आहे हा एका जातीला किंवा धर्माला बसलेला नाही, तर सर्व जाती धर्माच्या कर्मचारी वर्गाला तो फटका बसलेला आहे. त्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली नाही, त्यांना NPS केली. म्हणजे अगोदर DCPS, नंतर NPS आणि आता पुन्हा GPS, अशा वेगवेगळे नावं बदलून तुम्ही त्या ठिकाणी योजना देत आहेत. परंतु कर्मचाऱ्यांना ज्यावेळेस ते सेवानिवृत्त होत आहेत त्यावेळेस त्यांना सन्मानानं त्या ठिकाणी पेन्शन मिळत नाही. आणि त्यामुळे सन्मानानं जीवन जगायचं कसं हा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे. आणि म्हणून सरकारच्या विरोधात त्यांची भूमिका केलेली आहे. तुम्ही एकीकडं धर्मीय राजकारण करतायत, जातीपातीचा आणि आरक्षणाचा लढा त्या ठिकाणी जनतेसमोर त्या ठिकाणी येतोय, परंतु हा जो लाखो कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे तो जनतेसमोर येत नाही. म्हणून हा कर्मचारी वर्ग सुद्धा आमच्या प्रश्नाला कोणी वाचा फोडतोय का याकडे त्या ठिकाणी लक्ष देऊ नये. मित्रांनो, हे सगळ्या घडामोडी करत असताना ज्यावेळेस आम्ही सामान्य लोकांशी चर्चा करतो त्यावेळेस प्रत्येक जण सांगतो की दररोज की आमच्या खिशाला 100 रुपयाचा फटका केंद्र सरकारमुळे बसतोय. असं का? तर याचं उत्तर विचारलं त्यांनी सांगितलं की आमच्याकडे मोटरसायकल आहे, कुणाकडे जीप आहे, कुणाकडे ट्रॅक्टर आहे, कुणाकडे वेगवेगळी वाहनं आहेत. याच वाहनातून आम्हाला दररोज प्रवास करावा लागतो. शेतीची मशागतीची कामं सुद्धा ट्रॅक्टर आणि या माध्यमातून आम्हाला करावं लागतं. त्यासाठी आम्हाला डिझेल आणि पेट्रोल हे भरावंच लागतं. आणि जर आम्ही ते भरायला जात असू तर आज त्या डिझेल आणि पेट्रोलचे दर हे दुपटीनं वाढलेले आहेत. आणि त्यामुळे दररोज ज्यावेळेस आमच्या मोटरसायकलमध्ये आम्ही पेट्रोल भरू, ज्यावेळेस आमच्या गाडीमध्ये आम्ही डिझेल भरू, त्यावेळेस आमच्या खिशाला या भाववाढीमुळे कमीत कमी 100 रुपयाचा फटका दररोज बसतोय. जो जास्त भरत असेल त्याच्या खिशाला फटका 200 ते 500चा दररोज बसतोय, असं त्यांचं मत आहे. आणि जर आम्हाला 100 रुपयाचा फटका दररोज बसत असेल तर एका महिन्याला 3000 रुपयाचं नुकसान हे केंद्र सरकारच्या या भाववाढीमुळे आम्हाला होतंय असं ते बोलून दाखवतायत. आणि 3000 रुपयाचा फटका म्हणजे 12 वर्षाला 36,000 रुपयाचा कमीत कमी फटका या आम्हाला बसतोय. आमच्या खिशातून सरकारच्या तिजोरीत जातोय. मात्र आमच्या तिजोरीमध्ये वर्षाला 36,000 हे सरकारकडून येत नाहीत किंवा आम्हाला सरकारचा तशा योजनेचा फायदा झालेला नाहीये. आज एकीकडे सरकार सांगते की आम्ही शेतकऱ्यांना 2,000 रुपये देतोय, 6,000 रुपये देतोय. याबाबत ज्यावेळेस आम्ही प्रतिक्रिया विचारतो त्यावेळेस सामान्य शेतकरी अत्यंत संतप्त होऊन चिडून आपल्या प्रतिक्रिया देतो. आमच्या कापसाला 10 ते 12,000 रुपयाचा भाव पाहिजे होता, तो आज 6,000 रुपये आलेला आहे. म्हणजे प्रति क्विंटल कमीत कमी आम्हाला 5 ते 6 हजाराचा फटका बसलेला आहे. मग एका क्विंटलला जर 6,000चा फटका बसत असेल
तर आमच्याकडे कमीत कमी 20 ते 25 क्विंटल कमीत कमी कापसाचं उत्पादन होतं. जर 25 क्विंटल कापसाचं उत्पादन झालं आणि 6,000 रुपयांचा जर आम्हाला भाव कमी मिळत असेल तर 25% म्हणजे जवळपास 1.5 लाख रुपयाचं नुकसान हे केवळ आमच्या कापूस उत्पादनामध्ये आम्हाला सरकारच्या भूमिकेमुळे आणि कापसाला भाव नसल्यामुळे झालेले. मग आम्हाला 6,000 रुपये देऊन आमच्यावर काय सरकार उपकार करतं का? अशा पद्धतीची भूमिका ही जनसामान्य त्या ठिकाणी व्यक्त करतोय. हा आवाज सरकारपर्यंत कधी पोहोचेल आणि हा आवाज पोहोचण्याचं काम सातत्यानं माध्यमानं पत्रकारांना करण्याची गरज आहे आणि म्हणून ते DS न्यूजच्या माध्यमातून आपण करतोय. सरकार कुणाचंही येईल, आज भारतीय जनता पार्टीचा आणि त्यांच्या मित्र पक्षाचे, कदाचित उद्या ते बदलेल, दुसऱ्या पक्षाचे येईल. परंतु हे जरी होत असेल तरी ज्या घटकाच्या जीवावर बळावर हे देश आणि राज्य टिकू नये त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आज उसालाही भाव नाहीये, सोयाबीनचा भाव जो पडलेला आहे त्याच्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर हा शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे. या व्यतिरिक्त महिलांचे अनेक प्रश्न आहेत, बेरोजगारांचे अनेक प्रश्न आहेत, नोकरदारांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत. या प्रश्नाला सुद्धा वाचा फोडणं गरजेचं आहे. महागाईच्या बाबतीत सुद्धा वाचा फोडणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, या सगळ्या घडामोडींचा विचार केल्यानंतर आज राज्यात आणि देशामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत या नेमका कोणत्या मुद्द्यावर आहेत हा सुद्धा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. एकीकडे जे मोठमोठे उद्योगपती आहेत त्यांचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज माफ केले जात आहेत, मात्र शेतकऱ्यांचं कर्जमाफी त्या ठिकाणी मुबलक प्रमाणात होत नाही. पीक विम्याच्या रकमा सुद्धा शेतकऱ्यांना मिळत नाही, अशी परिस्थिती राज्यामध्ये आहे. हे शेतकरी बोलून दाखवत आहेत. आपल्याला लक्षात येईल की ज्यांच्याकडे कोट्यावधींचं अब्जावधींचं कर्ज आहे ती मंडळी देश सोडून बाहेर गेली, त्यांना कोणी अडवण्याचं सुद्धा काम त्या ठिकाणी केलं नाही. मात्र एखादा शेतकरी जर बँकेत कर्ज आपल्याकडे राहिले आणि ते पैसे देऊ शकत नाही म्हणून जात नसेल तर त्याच्याकडे बँकेचे लोक चक्रा मारतात. ही स्थिती गेल्या अनेक वर्षापासून सामान्य सहन करतोय. आणि म्हणून हे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नाला सुद्धा चव्हाट्यावर आणणं गरजेचं आहे. या प्रश्नावर सुद्धा निवडणुकीमध्ये चर्चा होणं गरजेचं आहे. आणि हे प्रश्न ज्यांनी निर्माण केले त्याला सुद्धा उत्तरं द्यावं लागतील आणि प्रश्न कोण सोडवेल याला सुद्धा उत्तरं द्यावी लागतील. आणि हे उत्तरं या निवडणुकीच्या प्रचारामध्ये जनसामान्याला मिळतील असं चित्र आहे. हे सगळ्या प्रश्नांच्या नंतर जो आरक्षणाचा प्रश्न असेल, जातीय धार्मिक प्रश्नांचा जो काही भडीमार असेल तो निश्चितपणे तुम्ही चालवा, त्याच्याबद्दल काही मत नाही. परंतु सामान्यांचे प्रश्न राज्यकर्ते म्हणून सोडवणं किती गरजेचं आहे, विकासाच्या योजना आणणं किती गरजेचं आहे. आजही महाराष्ट्रामध्ये कित्येक गावामध्ये दुष्काळ पडलेला आहे, प्यायला पाणी नाही, टँकर त्या ठिकाणी सुरू झालेले नाही, अशी वस्तुस्थिती आज आहे. अनेक गावामध्ये रस्ते नाहीयेत, शाळा पडलेल्या आहेत, विद्यार्थ्यांना बसायला वर्ग खोल्या सुद्धा नाही. ज्या खोल्या आहेत त्या ढासळलेल्या आहेत, पडलेल्या आहेत. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना झाडाखाली बसून शिक्षण पूर्ण करावं लागतंय. अनेक शाळांमध्ये शिक्षक भरती झालेली नाही, कर्मचारी भरती झालेली नाही, अनेकांचे पद उडालेले आहेत, कुणी सेवानिवृत्त झालेले आहेत. ज्या ठिकाणी शिक्षण देण्यासाठी शिक्षक नसेल, त्या ठिकाणी शाळा नसेल तर भावी पिढी ही शिक्षण घेऊन या राज्याला आणि देशाला प्रगतीपथावर घेऊन जाईल कशी, हा प्रश्न त्यांच्या समोरचा आहे. आणि म्हणून राज्यकर्त्यांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी किंवा विरोधकांनी राजकारण करताना सामान्यांच्या प्रश्नाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्या प्रश्नावर सुद्धा आवाज उचलला पाहिजे. आज जर ग्रामीण भागातली आणि शहरी भागातली ही बालपिढी शिक्षणच घेऊ शकत नसेल आणि ही शिकणारच नसेल तर पुढे देशाचं आणि राज्याचं चित्र काय असेल हा प्रश्न मनामध्ये येतो. त्यावेळेस गंभीर वातावरण या ठिकाणी निर्माण होत आहे. मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत, या ज्या अडचणी आहेत त्या सामान्यांच्या आहेत. आज भाजीपाल्याला भाव मिळत नाही, पाऊसच नाही, पाणी नाही, त्यातून कसा भाजीपाला टिकवला जातोय परंतु तो बाजारात आणल्यानंतर त्याला भाव मिळत नाही. ही सुद्धा वस्तुस्थिती आज आहे. आणि म्हणूनच जनावरांना चारा नसल्यामुळं शेतकऱ्यांनी आपलं पशुधन हे विक्रीला काढलेलं आहे. आणि पशुधन ज्यावेळेस विक्रीला काढल्या जातं त्यावेळेस पैसा येतो, मात्र पुन्हा पशुधन घेण्या इतका पैसा त्या शेतकऱ्याकडे उपलब्ध होत नाही, राहत नाही. ही खरी मूळ व्यथा ही शेतकऱ्यांची आहे. आणि मित्रांनो, या प्रश्नावर सुद्धा या निवडणुकीमध्ये चर्चा झाली पाहिजे. जनसामान्यांचा आवाज हा राज्यकर्त्यांनी, सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी उचललाच पाहिजे. आणि हे उचलत नसतील तर सामान्य म्हणून, एक घटक म्हणून, एक माध्यम म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून हे प्रश्न उपस्थित केले पाहिजे आणि सत्ताधारी आणि विरोधकांना जाग आणली पाहिजे असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं सुद्धा मत आणि प्रतिक्रिया या विषयावर निश्चित द्या. मित्रांनो, जाती धर्मापुढे जाऊन अनेक प्रश्न सामान्यांसमोर आहेत, त्यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे की नाही याचं उत्तर तुम्हाला काय द्यायचंय ते तात्काळ द्या. कारण तुमचं प्रश्न, तुमचं उत्तर हे आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण ते संपूर्ण महाराष्ट्रातून आलेलं असतं, ते अभ्यासू असताना ते आमच्यासाठी महत्वाचं असतं. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.